Hello dear students, this is Pragati. आपण एक्सरसाइज सेट 5.6 पाहण्यापूर्वी थेरम नंबर 9 चा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला होता मुलांनो, एकदम सोप्या पद्धतीने. तो तुम्ही एकदा पाहून घ्या. तर याच्यामध्ये काय म्हटलं होतं, की सपोज AB एक आर्क आहे आणि त्या आर्कपासून एक सेंट्रल अँगल तयार झाला आणि त्या सेम आर्कवर आणखी एक जो अँगल तयार झाला सर्कम्फरन्सवर, त्याचं आणि सेंट्रल अँगलचं रिलेशन आपल्याला दिलं होतं. तर काय सांगितलं होतं, सेंट्रल अँगल हा कसा असतो, डबल असतो कोणाच्या, जो सर्कम्फरन्सवर तयार होतो आउटसाइडवर. आता इथे पण आपल्याला तेच दिले आहे मुलांनो. पहा, अँगल ACB, अँगल ACB हा अँगल किती राहील, इक्वल टू ट्वाईस ऑफ अँगल ADB, म्हणजे ADBच्या डबल राहील सेंट्रल अँगल. आणखी पहा मुलांनो, अजून टेक्स्टबुकमध्ये काय दिलं आहे तुम्हाला, की पहा AB हा आर्क आहे आणि ह्या AB पॉईंटपासून एक E वरून एक अँगल काढला, एक F वर काढला आणि एक D वर काढला. म्हणजे तर इथे काय म्हटलं आहे मुलांनो, की अँगल E आणि अँगल D आणि अँगल F हे सगळे हाफ होतील कोणाच्या, अँगल ACBच्या, म्हणजे सेंट्रल अँगलच्या. हे सगळे कसे होतील, हाफ होतील. तर पहा नेक्स्ट पेजला काय दिलेलं आहे आपल्याला, डायमीटरवर एक आपल्याला सेंट्रल अँगल इथे मिळत आहे. पहा मुलांनो, तर इथे D अँगल जो तयार झालेला आहे त्याचं मेजर काय राहील. तर पहा मुलांनो, यांनी काय म्हटलं आहे, की अँगल ADB इक्वल टू काय राहील, हाफ ऑफ द अँगल ACB. अँगल ACB, इथे अँगल ACB कसा आहे, स्ट्रेट अँगल आहे, म्हणजे हा 180 डिग्रीचा आहे आणि 180 डिग्रीच्या हाफ 90 डिग्री होणार, म्हणून अँगल D हा 90 डिग्रीचा होतो. आता जर का, तर पहा मुलांनो, डायमीटरच्या एका बाजूने तर आपल्याला हे समजलं की हा अँगल 90 डिग्रीचा होतो आहे, बरोबर. पण डायमीटरच्या दुसऱ्या बाजूनी पण जे अँगल तयार होतील आणि जितके अँगल तयार झाले सपोज, ते सगळे अँगल किती डिग्रीचे राहतील, 90 डिग्रीचे राहतील. आणखी डायग्राममध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, की एक सेंट्रल अँगल आहे ACB. आता इंटेरियर ऑफ द सर्कल एक I पॉईंट आहे आणि एक H पॉईंट आहे. त्याच्यानंतर एक एक्सटेरियर ऑफ द सर्कल आपल्याला F आणि G हे 2 पॉईंट्स आपल्याला मिळतात. तर इथे म्हटलेलं आहे, की हे सगळे कसे राहतील, डिफरंट राहतील. ह्या AB आर्कवर म्हणजे सर्कम्फरन्सवर जे पॉईंट, ज्या पॉईंटपासून अँगल तयार होतो आहे ते सगळे सेम राहतील. म्हणजे D पॉईंटपासनं जसं ह्या D पॉईंट Aला आणि Bला कनेक्ट केला आणि इथे E पॉईंट आहे, हा Aला आणि Bला जर का कनेक्ट केला, तर ह्या दोघांचे मेजर कसे राहतील, इक्वल राहतील. आता पाहूया थेरम नंबर 10 काय म्हटलं आहे आपल्याला. इफ अ लाईन सेगमेंट AB आहे, जॉइनिंग टू पॉईंट्स AB सबटेंडेड इक्वल अँगल्स ॲट टू अदर पॉईंट्स C आणि D that lie on the same side of the AB, then the 4 points lie on a circle. पॉईंट सर्कलवर असतात ना मुलांनो, त्यांना म्हटलं आहे कॉन्सायक्लिक. आपण AB हा एक कॉर्ड घेतला आणि त्या कॉर्डवर काही डिस्टन्सवर आपण C आणि D हा पॉईंट घेतले आणि ते पॉईंट्स जर का इक्वल अँगल्स तयार करतात आहे आणि ते ABच्या एका साईडला आहेत, तर त्या 4 पॉईंट्समधनं एक सर्कल पास होऊ शकतो. पहा नेक्स्ट पेजवर काय दिलेलं आहे, वेन द व्हर्टायसेस ऑफ अ क्वाड्रिलॅटरल काय असतात, हॅव्हिंग 4 साइड्स. वेन द व्हर्टायसेस ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्सायक्लिक, देन द क्वाड्रिलॅटरल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. म्हणजे क्वाड्रिलॅटरलचे जर का चारही व्हर्टायसेस हे सर्कलवर असतील, तर आपण त्यांना सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणणार. पाहूया थेरम नंबर 11 काय म्हणतो आहे. द सम ऑफ टू अपोजिट अँगल्स ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज 180. पहा, आपल्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची आणखी एक इथे प्रॉपर्टी दिलेली आहे, की द सम ऑफ टू अपोजिट अँगल्स ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज 180. अपोजिट अँगल्स पाहूया आपण. इथे A, B, C आणि D जर का आपण केलं, पहा मुलांनो, अँगल A प्लस अँगल C हे इक्वल टू 180 होणार याचा अर्थ, आणि अँगल B आणि D, अँगल B आणि प्लस अँगल D हे केलं तर हे 180 होणार. आता पाहूया नेक्स्ट थेरम, जो कन्व्हर्स आहे या थेरमचा. काय म्हणत आहे थेरम नंबर 12. इफ टू अपोजिट अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल ॲड अप टू 180. जर का दोन अपोजिट अँगल्स आहे क्वाड्रिलॅटरलचे आणि
ते अपोजिट अँगल्सची सम जर का 180 होत आहे, देन द व्हर्टायसेस ऑफ अ क्वाड्रिलॅटरल लाय ऑन अ सर्कल. तर त्या क्वाड्रिलॅटरलचे व्हर्टायसेस हे कसे राहतील, सर्कलवर राहतील आणि दे आर कॉन्सायक्लिक आणि त्यांना आपण कॉन्सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणू शकतो. थेरम समजला का मुलांनो? पहा अपोजिट अँगल्सची सम जर का 180 होत आहे, म्हणजे ए आणि सीची सम 180 झाली आणि बी आणि डीची सम जर का 180 होत आहे, तर ते काय म्हणत आहे, देन द व्हर्टायसेस ऑफ अ क्वाड्रिलॅटरल लाय ऑन अ सर्कल. तर त्या क्वाड्रिलॅटरलचे व्हर्टायसेस हे सर्कलवर असतील, दॅट इज दे आर कॉन्सायक्लिक, म्हणजे ते कॉन्सायक्लिक असतील किंवा त्या व्हर्टायसेसमधनं एक सर्कल पास होऊ शकतो, असं याचं मीनिंग आहे. आता पाहूया आपण एक्सरसाइज सेट 5.6. याच्यात काय दिलं आहे पाहूया. इन अ सर्कल विथ सेंटर ओ द सेंट्रल अँगल ए ओ बी इज 60 डिग्रीचा आहे. सेंट्रल अँगल दिलेला आहे 60 डिग्रीचा. इफ द रेडियस ऑफ द सर्कल इज 12 सेंटीमीटर दिलेला आहे. व्हॉट इज द लेंथ ऑफ द कॉर्ड ए बी. तर पहा मुलांनो, पहिले एक सर्कल काढून घ्या. आता आपण एक कॉर्ड काढून घेऊया. हा झाला आपला कॉर्ड. ओके. आणि आपण इथून आता सेंट्रल अँगल काढूया. तर पहा गिव्हननुसार आपण डायग्राम काढून घेणार आहोत. सर्कल आहे, सेंटर ओ आणि आपण ए बी कॉर्ड काढला आणि ते काय म्हणतात की सेंट्रल अँगल इज 60 डिग्रीचा आहे, म्हणजे हा अँगल आहे 60 डिग्रीचा. ओके. अच्छा, रेडियस किती आहे? रेडियस ऑफ द सर्कल हे आहे दिलेलं 12 सेंटीमीटर. इकडे पण आपल्याला 12 सेंटीमीटर लिहून घेऊया, कारण की 2 रेडियस येणार, बरोबर. आता ते म्हणतात व्हॉट इज द लेंथ ऑफ द कॉर्ड ए बी. तर पहा या क्वेश्चनमध्ये आपल्याला परपेंडिक्युलर तर दिला नाही आहे, की जेणेकरून आपण पायथागोरस लावून आपण काढून घेऊ. पण आता पहा हा क्वेश्चन एकदम सिंपल आहे मुलांनो सोडवायला. पहिले गिव्हन काढून घेऊया. चला, गिव्हन काय दिलेलं आहे, ओ इज द सेंटर ऑफ सर्कल. त्याच्यानंतर सेंट्रल अँगल ए ओ बी, अँगल ए ओ बी हा इक्वल टू दिलेला आहे 60 डिग्रीचा आणि रेडियस जी आहे ती तुम्हाला दिलेली आहे 12 सेंटीमीटरची. व्हॉट इज द लेंथ ऑफ द कॉर्ड, म्हणजे लेंथ ऑफ ए बी तुम्हाला काय करायचं आहे, हे काढायचं आहे. तर सोल्युशनमध्ये पहा मुलांनो काय करावं लागेल. इन ट्रँगल ए ओ बी, ए ओ आणि बी ओ हे कसे आहेत, ए ओ हे इक्वल टू बी ओ आहेत. का बरं? कारण की हे रेडाय ऑफ द सेम सर्कल झाले. सो ट्रँगल ए ओ बी हा कसा झाला, आयसोस्केलस झाला की नाही. म्हणजे ज्या ट्रँगलचे 2 साइड्स इक्वल असतील तो आयसोस्केलस होणार, बरोबर. आता आयसोस्केलस ट्रँगलची प्रॉपर्टी काय आहे, की त्यांचे बेस अँगल हे कसे राहतील, इक्वल राहतील. तर सपोज मी ह्याला एक्स आणि एक्स इथे असे 2 अँगल घेतले जे सारखे राहतील. तर आपण अँगल सम प्रॉपर्टीने हे काढून घेऊ की अँगल किती मेजरचे होतात. सो अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल ओ हे इक्वल टू 180 होतील. कशानुसार? अँगल सम प्रॉपर्टीनुसार, बरोबर. अँगल ए आणि अँगल बी आपण एक्स एक्स घेतलेला आहे आणि अँगल ओ आपल्याला दिलेला आहे तो 60 डिग्रीचा आहे. तर आपण आता सॉल्व करूया. 2x प्लस 60 इक्वल टू 180 होतात आहे. आता 2x इक्वल टू 180 मायनस 60. तर 2x इक्वल टू झाले 120 आणि x इक्वल टू काय होणार, 120 डिवायडेड बाय 2 केलं तर x इक्वल टू आपल्याला मिळत आहे 60 डिग्रीचा. म्हणजे आपल्याला हे जे 2 अँगल आहेत ते किती डिग्रीचे भेटले, 60 डिग्रीचे भेटले, बरोबर. याचाच अर्थ काय, की अँगल ए हा इक्वल आहे अँगल बीच्या आणि हा पण आहे 60 डिग्रीचा, बरोबर. याचा अर्थ जो ट्रँगल आहे आपला ए ओ बी हा कसा झाला, हा इक्विलॅटरल झाला, कारण की ऑल अँगल्स कसे झाले, इक्वल झाले. आणि इक्विलॅटरल ट्रँगलची प्रॉपर्टी काय आहे, की त्यांचे सगळे साइड्स कसे राहतील, इक्वल राहतील. सो आपण म्हणणार की जी लेंथ आहे ए बी ही कशी राहील, इक्वल टू 12 सेंटीमीटर. आहे ना मुलांना एकदम सोपा. आता पाहूया क्वेश्चन नंबर 2.
क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 हे काही बेसिक कन्सेप्ट्सवर रिलेटेड आहेत आणि आपण क्वेश्चन नंबर 1च्या आधी जे बेसिक कन्सेप्ट्स पाहिले ते जर का तुम्हाला व्यवस्थित समजले असतील तर तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 एकदम इझिली समजेल. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मुलांनो, कारण की हा कन्सेप्ट बेस आहे. चला पाहूया काय विचारलाय क्वेश्चनमध्ये. लेट ए अँड बी बी 2 पॉइंट्स ऑन द सर्कल विथ सेंटर ओ. आता ए आणि बी आपण 2 पॉइंट्स घेतलेले आहे, सेंटर ओ घेतलेला आहे. आता कंडिशन 1 काय म्हणतात, आर देअर पॉइंट्स एक्स वाय ऑन द सर्कल. एक्स आणि वाय असे 2 पॉइंट्स घेतले आपण. हा सपोज एक्स घेतला आणि हा सपोज वाय घेतला. ऑन द सेम साइड ऑफ ए बी, म्हणजे ए बीच्या सेम साईडला आहे. सच दॅट जर का अँगल ए एक्स बी, म्हणजे आता मी याला कनेक्ट केला तर पहा मुलांनो काय म्हटलं आहे की सच दॅट ए एक्स बी हा वाला अँगल इज डिफरंट फ्रॉम कोणापासनं, ए वाय बी, म्हणजे एक्स आणि वाय हे जे अँगल आहे ते वेगळे असतील का. आता इथे पहा मुलांनो, कॉड ए बीमुळे काय झालं, कॉड ए बी हा सर्कलला 2 सेगमेंट्समध्ये डिवाइड करतो, एक मायनर आणि एक मेजरमध्ये. तर आपण काय शिकलो आहे की सेम सेगमेंटचे अँगल हे इक्वल तयार होतात. म्हणजे ए बीच्या एका साईडला जर का पॉईंट असतील तर ते सगळे इक्वल अँगल फॉर्म करतील. पाहूया आपण आन्सर कसं लिहिणार. तर पहा मुलांनो, काही अशा प्रकारचं तुम्हाला आन्सर लिहावं लागेल. त्यांनी विचारलं होतं की अँगल एक्स आणि वाय हे 2 डिफर करतील का, तर नो, बिकॉज ए बी कॉड डिवायडिंग द सर्कल इंटू द 2 सेगमेंट्स. बरोबर ना, 2 सेगमेंट्समध्ये डिवाइड झालेला आहे आणि ए एक्स बी आणि ए वाय बी विल लाय इन द सेम सेगमेंट. दे कॅनॉट बी डिफरंट ॲज अँगल इन द सेम सेगमेंट आर इक्वल. बरोबर, सेम सेगमेंटवरचे जेवढेही अँगल बनतात ते सगळे इक्वल मेजरचे असतात. पाहूया क्वेश्चन नंबर 2. 2 मध्ये काय म्हटलंय, इज इट ट्रू दॅट इफ अँगल ए एक्स बी इक्वल टू जर का ए वाय बी आहे, म्हणजे अँगल एक्स आणि अँगल वाय हे दोनही जर का इक्वल आहे, देन एक्स अँड वाय लाय ऑन द सेम साइड ऑफ द सर्कल. तो आपल्याला हे तर माहिती आहे की एका साईडनी तयार होणारे अँगल हे सगळे सारखे मेजरचे असतात. पण पहा मुलांनो, जर का ए बी कॉर्ड हा आपण डायमीटरवर घेतलेला आहे आणि डायमीटरवरून जेव्हा पण आपण एक अँगल काढतो तर ते कसे राहतात, कारण की सेंट्रल अँगल इथे 180चा आहे तर हा अँगल इथला 90 डिग्रीचा झाला. आता ह्या डायमीटरच्या दुसऱ्या बाजूनी जरी पण आपण एखादा अँगल काढला तो पण किती डिग्रीचा राहील, तो पण 90 डिग्रीचा राहील. आणि ह्या पॉईंटला जर का आपण नाव दिलं हा एक्स पॉईंट आणि हा वाय पॉईंट, तर ते कॉर्डच्या दोनही बाजूला प्रेझेंट आहेत ना आणि इक्वल पण आहे. तर आपण याचा आन्सर कसं लिहिणार मुलांनो. तर पहा, जर का इक्वल अँगल आहेत तर ते जरुरी नाही आहे की ते लाईन सेगमेंटच्या एकाच बाजूनी असतील. ते लाईन सेगमेंटच्या दोनही बाजूनी असू शकतात जर का ती लाईन सेगमेंट डायमीटर असेल. सो आन्सर लिहिणार नॉट ऑलवेज ट्रू. इफ ए बी फॉर्म डायमीटर देन एक्स अँड वाय can lie on the same side as well as they can lie on opposite sides, because angle formed in semicircle are right angle. It means both angle in cases angle AXB हे equal to होणार angle AYB च्या, आणि जर का दोनही 90 असेल तर ते पॉसिबल आहे. पाहूया क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन 3 आपल्याला काय म्हणतोय, इफ अँगल AXB हे इक्वल आहे AYB च्या अँड एक्स आणि वाय डू नॉट लाय ऑन द सर्कल. हे एक्स वाय जे पॉईंट आहे ते सर्कलवर नाही आहे, दुसरीकडे आहेत. आणि डज द सर्कल थ्रू ए बी अँड एक्स अल्सो पास थ्रू वाय. तर ए बी आणि एक्स मधून जाणारा वाय मधून पण जाईल का, आपण डायग्रामवर पाहूया. पहा मुलांनो, ह्या क्वेश्चनकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. काय म्हटलं आहे, ए बी एक सेगमेंट आपल्याला दिलेला आहे आणि ते म्हणतात की एक्स वाय हे पॉईंट आहे ते सर्कलवर नाही आहे, म्हणजे मी ते सर्कलच्या बाहेर घेतले. आता जर का हे समजा तुम्ही पॉईंट मी कनेक्ट करते आहे एला आणि बीला, आणि हे जे एक्स आणि वाय अँगल आपले तयार झाले ते अँगल इक्वल मेजरचे सपोज आहेत.
हा अँगल आणि हा अँगल इक्वल मेजरचा आहे, तर काय होणार की हे 4 पॉइंट्स कसे होतील? पहा, आपण थेरममध्ये शिकलेलो आहोत की एक सेगमेंट आहे आणि सेगमेंटच्या एका बाजूनी जर का 2 अँगल इक्वल मेजरचे तयार होतात आहे, तर ते 4 पॉइंट कसे राहतील? कॉन्सायक्लिक राहतील. म्हणजे त्याच्यातनं एक सर्कल हा पास होऊ शकतो. तर तो एक्समधून झाला, तर तो वायमधून पण पास होणार ना, बरोबर? तर आपण याचा आन्सर कसं लिहिणार? AXB आणि AYB हे इक्वल तयार होतात आहे. एनी मेजर लाय ऑन अ सेम साइड, एका साइडला आहे, तर AX, Y आणि B विल बी कसे होतील? कॉन्सायक्लिक होतील. म्हणजे हे जे पॉइंट्स होतात त्यांना आपण कॉन्सायक्लिक म्हणू आणि कॉन्सायक्लिक म्हणजे काय? की त्याच्यातनं एक सर्कल पास होऊ शकतो. तर द सर्कल विल पास थ्रू Y, मग तो Y मधून पण पास होईल ना. जसा A मधून गेला, B मधून गेला, X मधून गेला, तर तो Y मधून पण जाईलच की नाही? असं. आता कंडिशन सेकंड पाहूया. इफ AXB हे इक्वल आहे AYBच्या आणि दोनही 90 डिग्रीचे आहे अँड आर इन अ सेम ऑर अपोजिट साइड, दे फॉर्म अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. म्हणजे पहा की एक सर्कल आहे आणि एक डायमीटर आहे. आता इथे आपल्याला कंडिशन काय दिली आहे की AXB आणि AYB इक्वल पाहिजे. तर सपोज मी X इकडे घेतला आणि Y सपोज मी या बाजूनी घेतला. ओके. आता मी याला कनेक्ट करणार. आता हे जे अँगल तयार होतात, जे AXB आहे आणि AYB हे कसे राहतील मुलांनो? कारण की सेंट्रल अँगल हा 180चा आहे आणि म्हणून हे X आणि Y हे किती डिग्रीचे बनतील? 90 डिग्रीचे. आणि आपण हे शिकलो की जर का सम ऑफ अपोजिट अँगल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल 180 होत असेल, पहा इथे 90 आहे, इथे 90 आहे, 180 होत आहे. तर आपण म्हणू शकतो की त्या क्वाड्रिलॅटरलचे चारही व्हर्टायसेस हे सर्कलवर लाय करतील आणि ते कसे राहतील? कॉन्सायक्लिक राहतील. तर पहा आता याचा आन्सर कसं लिहायचं? इफ अँगल AXB अँड AYB जर का 90 डिग्रीचे आहे अँड आर इन सेम और अपोजिट साइड, दे फॉर्म अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. तर अपोजिट अँगलची सम किती होत आहे? 180 होत आहे, तर तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल झाला ना. आता पाहूया थर्ड कंडिशन. इफ AXB आणि AYB अँगल 90 डिग्रीचे नाही आहे अँड आर इन अपोजिट डायरेक्शन आहे आणि अपोजिट डायरेक्शननी पण आहे, दे डू नॉट फॉर्म अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. तर ते सायक्लिक क्वाड्रिलॅटरल फॉर्म करू शकत नाही आणि म्हणून आपण म्हणू शकतो की सर्कल विल नॉट पास थ्रू द वाय. जर का अपोजिट अँगल्सची पहा कंडिशन दिलेली आहे, अपोजिट डायरेक्शनमध्ये अँगल आहे पण ते 90 डिग्रीचे नाही आहे आणि जर का ते 90 डिग्रीचे नाही आहे, तर त्यांच्या अपोजिट अँगल्सची टोटल ही 180 पण होणार नाही आणि म्हणून ते सायक्लिक क्वाड्रिलॅटरल पण बनणार नाही आणि म्हणून त्या सर्कलमधून वाय पॉईंटमधून पास होणार नाही. अशा प्रकारे हा क्वेश्चन संपतो आहे मुलांनो. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला म्हटलं आहे, एक डायग्राम दिलेली आहे मुलांनो आणि सांगितलं आहे की फाइंड एक्स. हा जो एक्स आहे तो फाइंड करा हे सांगितलं आहे. चला तर मग गिव्हन लिहून घेऊया. गिव्हनमध्ये अँगल डी जो आहे, अँगल डी हा इक्वल टू 100 डिग्रीचा आहे आणि फाइंड काय करायचं आहे? अँगल एक्स आपल्याला फाइंड करायचा आहे. तर पहा सोल्युशन आपण लिहूया याचं की ABCD हा कसा आहे? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे आणि आपण शिकलो आहे थेरम नंबर 11 मध्ये की सम ऑफ द अपोजिट अँगल्स ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज 180. सो अँगल डी प्लस अँगल बी हे इक्वल टू किती होणार? 180. आता इथे रिझन काय देणार आपण? रिझन लिहून घेऊया अशा प्रकारे. आता आपण व्हॅल्यू पुटअप करू आणि सॉल्व करू. तर अँगल डी आपल्याला किती दिलेला आहे? 100 दिलेला आहे. अँगल बी हा एक्स आहे जो आपल्याला काढायचा आहे आणि यांची सम होते 180. सो अँगल एक्स इक्वल टू काय होणार? 180 मायनस 100. सो अँगल एक्स इक्वल टू किती होणार? 80 डिग्री. सो आपला आन्सर काय आहे? आन्सर इक्वल टू अँगल एक्स इक्वल टू 80 डिग्री. अशा प्रकारे हा एक्सरसाइज संपतो आहे मुलांनो. इफ यू अंडरस्टँड वेल, then please type yes in the comment.
थँक यू फॉर वॉचिंग.